गुटखा वाहतूक करणारी पिकअप अडवून गुटखा व्यावसायिकासह चालकाचे अपहरण करत 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात झालेल्या झटापटीत गुटखा व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना 12 मार्च रोजी घडली होती। या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी गोरक्षक असल्याचा दावा करत त्यांना काही व्यक्तींनी अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे मारहाण करणाऱ्यांविरुद्धही तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी कसमादे परिसरातील गोरक्षकांनी शनिवार दिनांक 14 रोजी सायंकाळी सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। निवेदनात नमूद केल्यानुसार दिनांक 12 मार्च रोजी रात्री ठेंगोडा तालुका सटाणा परिसरात मालेगाव येथील गोरक्षक विलास बाबा जगताप व त्यांचे सहकारी मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक यांना काही व्यक्तींनी एकत्र येत कायदा हातात घेत बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या मारहाणीत ते रक्तबंबाळ झाले असून त्यांच्या हात पायांना गंभीर दुखापत झाली आहे। तसेच एका पायाला फ्रॅक्चर झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। याशिवाय त्यांच्या ताब्यातील ब्लॅक स्कॉर्पिओ वाहनाची तोडफोड करण्यात आल्याचीही आरोप करण्यात आला आहे। तसेच दमदाटी करून त्यांच्याकडून बनावट व्हिडिओ तयार करून बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आहे। निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की कोणत्याही व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला असला तरी त्याला मारहाण करण्याचा अधिकार कोणालाही नाही। त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून मारहाण करणाऱ्यांसंबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी कसमादे परिसरातील शेकडो गोरक्षक उपस्थित होते। संबंधित घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। दरम्यान सटाणा पोलिसांनी गोरक्षकांकडून प्राप्त झालेले निवेदन स्वीकारले असून प्रकरणाची नोंद घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात आले। मागच्या गेल्या 2-3 दिवसाआधी देवळा आणि सटाण्याच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी काही घटना झाली त्या घटनेचा विषय बऱ्यापैकी संपूर्ण कसमादे पट्ट्यामध्ये परिचयात सर्व प्रचार प्रसार त्या ठिकाणी होतोय। परंतु जो प्रचार आणि प्रसार ज्या पद्धतीने त्या ठिकाणी केला जातोय, मुळात जी गोरक्षणाची जी चळवळ मोठ्या प्रमाणात या सर्व भागात याच्याने चालू आहे, तिला बदनाम करण्याच्यासाठी आणि ती थांबवण्याच्यासाठी म्हणून या सर्व गोरक्षकांवर जाणीवपूर्वक खोटे नाटे आरोप करून आणि त्यांच्यावर कारवाई केल्याचा सर्व प्रकार समोर येतोय। आज आम्ही सटाणा पोलीस स्टेशन या ठिकाणी 200च्या संख्येने सर्व गोरक्षकांनी मिळून आदरणीय PI योगेश पाटील साहेबांना त्या संदर्भातलं निवेदन दिले। त्या घटनेमध्ये ज्या पद्धतीची अमानुष मारहाण आमचे गोरक्षक विलास जगताप असतील आणि सर्व जे सोबत साथीदार असतील त्यांना ज्या पद्धतीची अमानुष मारहाण झाली आहे, त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा गुन्हा अद्यापपर्यंत 3 दिवस उलटून नंतर सुद्धा दाखल झालेला नाही। तो गुन्हा दाखल झाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आम्ही सर्वांनी PI साहेबांची भेट घेतली आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा शब्द त्यांनी या ठिकाणी आम्हाला दिला आहे की उद्याच संपूर्ण प्रकाराची परत एकदा माहिती घेऊन आणि त्या संबंधित जे कोणी या परिसरातले जे कोणी गुटखा माफिया असतील, वाळू माफिया असतील आणि त्यांचे जे काही लागे बांधे या गो तस्करांचे असतील आणि हे सर्व त्यांचे 2 नंबरचे धंदे करणारे जे लोक असतील त्यांच्यावर या ठिकाणी हा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही। ज्या पद्धतीचे त्या घटनेला स्वरूप दिलं जाते, ज्या पद्धतीचं त्या घटनेला विद्रूप करण्याचा प्रयत्न त्यांच्या गोतस्करांकडून आणि या माफियांकडून केला जातोय, त्याचा आम्ही निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला देखील विनंती करतो की ज्या पद्धतीचा हा सर्व प्रकार झाला आहे याची सखोल चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि संबंधित जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना कठोर शासन त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्याच पद्धतीने जो खोटा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला आहे त्याची सुद्धा विस्तृत चौकशी होऊन आणि पुन्हा नव्याने जे काही माहिती त्याच्यात येईल ती त्या पद्धतीने तो विषय हाताळला गेला पाहिजे।